नाव प्रगती खराडे आहे। मी फर्स्ट व्लॉग करती आहे। जर माझ्याकडनं काही चुकीचं निघलं, चुकीचं बोलली किंवा माझ्याकडनं काय मिस्टेक झाली तर फर्स्ट टाईमसाठी समजून घ्या। आणि मला माहिती नाही मी फर्स्ट टाईम काय काय बोलणार, कशी बोलणार, काय रिॲक्ट करणार, बट ठीक आहे। मी व्लॉगिंग स्टार्ट करायचा विचार केला आहे तर मी करत जाईल। आणि हा माझा फक्त मी झोपेतून उठून आली आहे, आंघोळ करून म्हणजे शॉपवरती आली आहे। माझं अवतार आहे, मॉइश्चरायझर लावलं आहे। स्किन खूप डल झाली आहे कारण का पूर्ण गणपतीची धावपळ आहे, शॉपमध्ये खूप वर्क चाललं आहे, स्वतःला वेळ नाही भेटत आहे, तर त्याच्यासाठी स्किन डल झाली आहे। तर बघू, लेट्स सी। मी म्हणजे फर्स्ट टाइम बोलते तर थोडी फंबल पण होती आहे आणि थोडीशी भीती पण वाटती आहे आणि समजत नाही काय बोलायचं। बोलताना पण असा विचार करावा लागतो की काय बोलू, पण ठीक आहे। थोडं नंतर एकदा फ्लोमध्ये गेल्यानंतर, सवय झाल्यानंतर माणूस ऑटोमॅटिक बोलत जातात। तर मे बी माझ्यासोबत पण तसंच काहीतरी होईल। मी ही लेन्स लावायचा विचार करते, बट ही दाहाबची लेन्स आहे आणि लिटरली मेड इन कोरियाची आहे, म्हणजे कोरिया ब्रँड ह्याला तेच ते बनवतो, ठीक आहे। तर बट बघा पूर्ण ट्रान्सपरंट आहे, म्हणजे एकदम मी लावले तर एकदम नागिन। तर बघते, मी लावायचा विचार करते। नागिन डान्स नचना। मी कुठे बघू, मी कॅमेऱ्यामध्ये बघू की मिररमध्ये बघू? मिरर पण खूप लांब आहे। खूप वर्षानंतर किंवा 6 महिन्यानंतर लावली आहे मी लावलेली लेन्स विदाउट लेन्स। ठीक लग गए, देखो कशी दिसते नागिन, टुंग टुंग टुंग। सेल्फ मेकअप प्रोडक्ट एवढेच माझ्याकडे, एवढे की ते स्वतःसाठी फक्त। बघायचंय बघा। ओ माय गॉड, हे सगळे स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत। मॉइश्चरायझर लावून झालंय माझं। मी आता कलर बारचं प्रायमर लावेल। रेडी झाली आहे बट हाफच झाली आहे। 11:46ला मी मेकअप स्टार्ट केलेला होता, आता ऑलमोस्ट झाले 1:45 झाले। तर आणि मध्ये खूप जास्त क्लायंट असल्यामुळे खूप इरिटेशन, मेकअप साईडला ठेवून काम करायचं, त्याच्यानंतर परत क्लायंट करायचे, क्लायंट करून परत मेकअप स्टार्ट करायचा, परत आवरायचं, त्याच्यामध्ये ज्वेलरी फिक्स नव्हती, काय घालायचं हे पण फिक्स नव्हतं। तर जस्ट आता डन झालं आहे, बट ज्वेलरी अजूनही चेंज करायचा विचार चालू आहे, सूट नाही होत आहे। क्लायंट आहेत, क्लायंट बसले आहेत, त्यांची सर्विस चालू आहे, हेअरची ट्रीटमेंट। तर सी बघू, लाईट नाही, हे ओरिजिनल आहे, थोडा केकी झाला आहे नॉर्मली, जे पण आहे ते विदाउट फिल्टर आहे, ओरिजिनल आहे। कशी दिसते आहे? तर अजून रेडी व्हायचं बाकी, फुल रेडी वेगळं आहे। हेअरस्टाईल करणार आहे, माझे हेअर शॉर्ट आहेत, तर आपण ह्याच्यामध्ये एक्सटेन्शन लावणार आहे। जर आवाज नाही आला तर मी व्हॉइस ओव्हर देईल कारण का फॅन एक चालू आहे, तर मे बी ऐकायला नाही येऊ शकत। लेन्स फर्स्ट टाइम लावले तेवढे लाईट, बट छान दिसत आहे। हेअरस्टाईल झाली आहे, पकड। हेअरस्टाईल ॲक्च्युली इथे लाईट खूप कमी आहे, तर ओके। हेअरस्टाईल चालू आहे। हेअरस्टाईलमध्ये माझे ओरिजिनल हेअर असे केले, हे वरती फोल्ड केले। फोल्ड ह्याच्यासाठी केलेत की मला वीक लावायचं, इथे आम्ही एक्सटेन्शन करून लावणार आहे लॉंग हेअर, हाय पोनीटेलमध्ये कर्ली। मेकअप कसा दिसतोय? खूप स्लो चाललंय सगळं कारण का क्लायंट्स येत आहेत मध्ये
मध्ये मध्ये सगळं थांबतं आहे, ज्वेलरी सगळं मेकअप तसंच जसं होईल तसं. ऑलमोस्ट 3 तास होत आले की थोडं 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 करत करत इथपर्यंत मी आली आहे. कारण का क्लायंट पण कंटिन्यू चालू आहे, त्या कामामध्येच माझं सगळं काय चालू आहे. त्यामध्ये व्लॉग पण बनवायचा, फर्स्ट टाईम फर्स्ट व्लॉग आहे आणि माझ्यासाठी खूप डिफिकल्ट जात आहे सगळ्या गोष्टी. कारण का सगळंच एकत्र येतं आहे, काय माहिती काय होईल कसं होईल, बट एक्सपिरियन्स चांगला येतो आहे. फर्स्ट डेच एवढं हार्ड जातो आहे तर मला असं वाटतं नेक्स्ट मला अजून इझी जाईल. Done, my hairstyle is done. Oh my god. फर्स्ट टाइम में मोबाईल पकडणं, मोबाईल हालतोय माझा. ओके डन. दिसतं तेवढं सोपं नाही. आता हे माझं ब्रॉच अटकून केसांमध्ये 10 मिनटं झालेले आहे आणि मी जो वीक लावला आहे तोही नवीनच आहे आणि लावल्या लावल्याच खराब व्हायला लागला. का तर त्याच्यामध्ये ब्रॉच अटकला. खूप मध्ये 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 असं होत राहतं ना की असं वाटतं की नको, सगळं काढून ठेवते, नको काहीच नको करायला. कारण खूप इरिटेट होतं ज्यावेळेस अशा गोष्टी होतात ना. ब्रॉच अटकणं, ज्वेलरीमध्ये सुटणं, मध्ये ज्वेलरीचं जे फिट करायचं आहे ते तुटून जाणं, त्यानंतर एखाद्या वेळेस हेअरस्टाईल न बसणं, तर असं वाटतं की नको ठेवून द्यावं. आता वाजलेत 2:30 होऊन गेले. खूप क्लायंट्स मध्ये कॉल्स मध्ये नाही जमत बिलकुल पण स्टील हलकासा केकी झाला, एवढा नाही आहे मेकअप. मी आत्ता डोअर ओपन केला, 3.5 तास झाले, जास्त वेळ झाला. शॉपचा डोअर बंदच होता कारण का क्लायंट्स येत आहेत जात आहेत, मला कॉल्स येत आहेत, मेसेज येतात. कारण का कॉल्स आणि मेसेजवरती पण अपडेट राहावं लागतं की मला कोणत्या क्लायंटने मेसेज केला आहे, कोणाची अपॉइंटमेंट किती वाजता आहे, परत एकदा रिमाइंड करण्यासाठी परत बघावं लागतं. फर्स्ट व्लॉग आहे माझं, मला माहिती नाही मी काय बोलते, कशी बोलते, काय चाललं आहे, मला काहीच कळत नाही आहे. बट काही चुकून जर बोलली, काही जर असं हसण्यासारखं झालं तर प्लीज समजून घ्या. कारण का फर्स्ट टाईम आहे आणि लुक केला आहे बट खूप डिस्टर्ब झालं. बट तरी सांगा मला मी कशी दिसते काय वगैरे, माझा मेकअप आवडला का हे पण सांगा. सलॉन आता जस्ट खाली झालं आहे, तरी एक क्लायंट्स आहे त्यांचं आतमध्ये काम चाललं आहे जस्ट खाली. कारण का खूप क्लायंट, वरती क्लायंट खाली क्लायंट, खूप डिफिकल्ट होतं. त्याच्यासोबत मी व्लॉग करते आहे, त्याच्यासोबत रेडी होती आहे, मध्ये मध्ये मेकअप पण चालू होता, मध्ये मध्ये साडी घालायचं, ज्वेलरी घालायचं, ज्वेलरी घातलं की थांबायचं, त्याच्यानंतर अर्धा मेकअप केला की थांबायचं, हेअरस्टाईल अर्धी झाली की थांबायचं. याच्यामध्येच माझा पूर्ण टाईम गेला आहे. बघू, मी अजून बेटर करायचा प्रयत्न करेल, जेवढं माझ्याकडनं बेटर होईल, जेवढं मला करता येईल. कारण का मी जास्त मोबाईल बघत नाही, TV पण बघत नाही, तर मला माहिती नाही कसे व्लॉग करतात काय. थोडंफार माहिती आहे ज्यांचं मी बघते, तर जस्ट जे काय आहे ते सगळं रँडमली आहे. रँडमलीमध्ये सगळं काही मी करते आहे. व्लॉग एंड होतोय आपला, तर एकदा लास्ट टाइम सांगा की मी कशी दिसते. आणि हा मी हील नाही घेतली म्हणून मी छोटी मुटकी दिसते, बट ठीक आहे. आता हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, तर मी ते एंड करते आहे. आणि मी अजून काय करू शकते माझ्या व्लॉग्समध्ये तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा एक छोटीशी हेल्प करा की मला लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. माझं यूट्यूबचं चॅनल न्यू ओपन होत आहे, तर प्रगती खराडे नाव आहे चॅनलचं, तर जाऊन त्याच्यावरती सबस्क्राईब करा आणि लाईक बटन
जे पण काय असतं ते करा तुम्ही.